Observations from an experiment on photoelectric effect for stopping potential by varying the incident frequency were plotted. The slope of the linear curve was found to be approximately 4.1 into 10 to the power minus 15 volt second. Given that the charge of an electron is 1.6 into 10 to the power minus 19 coulomb, find the value of Planck's constant h. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. तर या ऑब्झर्वेशन मध्ये कशाचं आहे तर एक ग्राफ काढलेला असेल आणि तिथं एक्सपेरिमेंट केलेला आहे. एक्सपेरिमेंट मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे आणि फॉर स्टॉपिंग पोटेन्शियल बाय व्हॅरिंग द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली आणि स्टॉपिंग पोटेन्शियल नोट केलं तर असा तो स्लोप मिळाला. म्हणजे ग्राफ काढलेला असेल तर या ग्राफचा स्लोप आहे आणि तो मिळालेला आहे 4.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 15 वोल्ट सेकंड म्हणजे स्लोप मिळालेला आहे. तर जर समजा आपण ग्राफ पाहला स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी मध्ये तर इन केस ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी मध्ये जो ग्राफ असतो तो ग्राफ असा असतो स्ट्रेट लाईन आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप याचा जर आपण स्लोप काढला तर आपल्याला मिळेल v0 डिवाइड बाय न्यू आणि v0 डिवाइड बाय न्यू म्हणजे त्याचा स्लोप होईल स्लोप आणि जर आपण याला इकडे ट्रान्सफर केलं तर आपल्याला v0 डिवाइड बाय न्यू मायनस न्यू 0 म्हणजेच h बाय e असं मिळेल आणि h बाय e त्याचा स्लोप राहणार आहे. h बाय e त्याचा स्लोप राहणार आहे. तर आपण स्टँडर्ड इक्वेशन सुद्धा इक्वेशन सोबत याची तुलना केली तर स्टँडर्ड इक्वेशन असते स्ट्रेट लाईनचं y इज इक्वल टू mx प्लस c यामध्ये m असतो स्लोप. तसं या ठिकाणी v0 इज इक्वल टू h बाय e न्यू मायनस न्यू 0 तर या ठिकाणी h बाय e काय आहे स्लोप. आपण असं सुद्धा म्हणू शकतो सोबतच v0 डिवाइड बाय न्यू मायनस न्यू 0 हा सुद्धा त्याचा स्लोपच राहील तर h बाय e आपला काय आहे स्लोप आहे. तर h बाय e स्लोप आपल्याला दिला आहे तो आहे 4.1 इंटू 10 टू पॉवर मायनस 15 वोल्ट सेकंड आणि करूया तर आपल्याला मिळेल स्लोप इज इक्वल टू आपल्याला आहे h बाय e therefore h is equal to slope multiplied by e. तर स्लोप ची व्हॅल्यू आहे 1 into 10 to power minus 15 multiplied by e that is charge on electron that 0.6 into 10 to power minus 19 coulomb and therefore h is equal to 6.56 into 10 to power minus 34 joule second. This is the Planck's constant.